सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पंचशी पानातिपाता वेरमणि शिखापदं समाधियामि पानातिपाता वेरमणि शिखापदं समाधियामि अदिन्नदाना वेरमणि शिखापदं समाधियामि अधीनदाना वेरमणि शिखापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिखापदं समाधियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि शिखापदं समाधियामि सुरामेरे मच्चपमादठाना वेरमणि शिखापदं समाधियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि शिखापदं समाधियामि मुसावादा वेरमणि शिखापदं समाधियामि मुसावादा वेरमणि शिखापदं समाधियामि सर्वांनी मला या ठिकाणी वाचन करण्याची संधी दिली त्यातर्फे गर्जनाला विनंती आणि पुढच्या गाठा आहे तो सर्व आमच्या बौद्ध प्रसाद बौद्ध महासभेचा कुशल संतती पूजयामी निंदस श्रीपाद सरोवर हे देवी बुद्ध कुशलेन तुयेन भेटेन भवानी मध्यम उत्तम मिलायती यथा इंदने काय तथा यती विनाशभाव जनसारत्तदीपेन दीपेन तमदंसिना तिलोकदीपं संवेदन पूजयामी तमेनुदं सुगंधी काय अनंत गुणगंधिना सुगंधिना गंधेन पूजयामी तथागत बुद्ध धम्मच संगत सुकृतमा धातुगंधे लंकाय जम्बूदीपे दिनस्फुरेण लोके तूते सभ्यति बुद्ध सतिंदे सकल सिद्धि केशवे मादि धातुवंदे सभ्यति बुद्ध बसले बोधि क्षेत्रियांगमानि वंदानि चेत्यं सरसदधाने सुपतितं शारीरिक धातु बुद्ध रूपं सकलं सदा रूपं सुजीवन् निमल चकुगंध घोषं घोर वर्णं सुखायं अभय चित्तं विवेकामं सुरत धम्मं सुपेमं नीरद्रवं सुमेरतं भीमरावं सरानि दिव्य साधुवर राणपाद कुलभूषण तु दीनराजा सकल विद्यापती ज्ञान सत्यसंगती शास्त्र शासन मती बुद्धी तेजा पंकजाने रत्न सजनवतारा भगवंत आमचा खरा भक्त काजा चौदार संगरी शास्त्र करिता करिता पला आणि उद्या रुद्ररूपा मुक्ती पदकोलता दिनस्मृती जाईता उजाईला आगतिका मार्ग सागा रक्त घटनाकृती शोभते भारती महामानव भरती स्वार्थ संज्ञा शरण बुद्धास शरण ब्रह्मास शरण संघास निधी राजा सारथी विरोधी जतवणे अन्नाटकंड कसं अजवायंद्र देवता आदिकंताय रतिया आदिकंतवना चरतंत जतवणे उभासेतवा उन भगवंत 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 आदिवादेतवा एकमंत अट्टासी एकमंत तिसा कोशा देवता भगवंत गाताय अज्जभासी देव देव मनुष्य मंगलाचंत आता तुम्हाला श्रवणाला भूमी मंगलाने उत्तम सेवनाचं मानन पंडितानाचं सेवना पूजाचं पूजनाने नक्की मंगलाने उत्तम पतिपद देशवासून कुबेत कथवेदन अत्तपसन गुणेत मंगलाने उत्तम भाऊच्या शिपाचा विनोद शिशित सुभाषिता तेवाचा येत मंगलाने उत्तम माता पिता दान पुत्र दाराचे संग अनाथनाथकमंत येत मंगलाने उत्तम दानाचं ब्रह्मचार्य आहे ज्ञानकर्म संग अनवधानी कमानी येत मंगलाने उत्तम अरे पीडित पापा मध्ये तानाचं संयम आत्मादेत धर्मेश येत मंगलाने उत्तम गारवधनी तथा संतुलित तत्वेदन कार्यक्रम सवरून येत मंगलाने उत्तम खंतीच्या सोयत सदा महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना विचारांना साक्षी ठेवून उपस्थित जनसमुदाय बोधाचार्य यांच्यासमोर अशी शपथ घेतो की धार्मिक सामाजिक
वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमांचे कधीही उल्लंघन करणार नाही। आज दिनांक 18/4/2024 आज रोजी उपासिका सुनंदाबाई रवींद्र शेळके राहणार कोलारी तालुका किनवट जिल्हा नांदेड यांची द्वितीय कन्या आयुष्यमान्य कावेरी उर्फ कोमल ही धम्माच्या सर्व गाथा पठण झाल्यानंतर माझी धम्मपत्नी म्हणून स्वीकार करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मात घालून दिलेल्या 22 प्रतिज्ञांचे माझ्या जीवनात काटेकोरपणे पालन करतो अशी शपथ घेतो, प्रतिज्ञा करतो, वचन देतो। जय भीम, जय भीम, जय भीम। त्यानंतर आजची नियोजित वधू प्रतिज्ञाबद्ध होईल। महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना साक्ष ठेवून उपस्थित जनसमुदाय बौद्धाचार्य यांच्या समोर अशी शपथ घेते की धार्मिक, सामाजिक, वैवाहिक जीवन यांच्या नीतिनियमांचे कधीही उल्लंघन करणार नाही। आज दिनांक 18/4/2024 आज रोजी आयुष्यमाननीय कौशल्याबाई भगवान ढगारे राहणार धानोरा टँक तालुका भोकर जिल्हा नांदेड यांचे ज्येष्ठ चिरंजीव आयुष्यमान विशाल यांना धम्माच्या सर्व गाथा प्रथम झाल्यानंतर माझे धम्मपती म्हणून स्वीकार करते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मात घालून दिलेल्या 22 प्रतिज्ञाचे माझ्या जीवनात काटेकोरपणे पालन करते अशी शपथ घेते, वचन देते। जय भीम, जय भीम, जय भीम। मोदीच्या गळ्यामध्ये पुष्पमाळा अर्पण करेल आणि ज्यावेळी मी आपल्या महामानवांच्या नावाचा उद्घोष करेल त्यावेळी सर्वांनी आपल्या हातातील जे आशीर्वाद रूपी पुष्प आपण या ठिकाणी घेऊन बसलेला आहात, गुरुवारांना आशीर्वाद देण्याकरता आपला अमूल्य वेळ आलेला आहात, त्या आशीर्वाद रूपी पुष्पाची उद्यान नियोजित गुरुवारावर करायचे आहे। आणि एक महत्वाची सूचना आहे, आपण पूर्ण कार्यक्रमाला वेळ देतो आणि जी आशीर्वादाची गाथा शेवटची असते ती गाथा संपण्याच्या पूर्वीच आपण निघतो, फक्त 2 मिनिटं लागतात। तेव्हा मी विनंती करतो, सूचना करतो सर्वांनी या ठिकाणी आशीर्वाद गाथा आणि सर्व होईपर्यंत पाहून नका, फक्त 5 मिनिटं द्या। आतापर्यंत वेळ दिला, फक्त 5 मिनिटं द्या। त्यानंतर वळणे लागलीचं पुष्पमाळा अर्पण करायची आहे आणि जेव्हा मी महामानवांच्या नावाची घोषणा करेल त्यावेळी सर्वांनी माझ्या पाठीमागे घोषणा देत आपल्या हातातील आशीर्वाद पुष्पांचा वर्षाव करायचा सर्वांना विनंती आहे।
महाकरुणिक तथागत भगवान बुद्धाचा बोधिसत्व परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्ध धर्माचा कोणी उठलं का शेवटचं 2 मिनिटं खाली बसा सर्वांना म्हणजे हा कोणी उठू नका बस नाही बस इकडे तो बसा तो सबमंगलम रखन्तु सबदेवता सबबुद्धानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते भवतु सबमंगलम रखन्तु सबदेवता सबधर्मानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते भवतु सबमंगलम रखन्तु सबदेवता सबसंघानुभावेन सदा शान्ति भवन्तु ते उचितं पठितं तियं क्षिपनेव समेजतु सबे परन्तु चित्तसंकल्पा चन्दो पनो रसोयता अव्यारोग